नमस्कार. 8 मार्च रोजी महिला दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. असाच महिला दिन साजरा करण्यासाठी एक भिशीचा ग्रुप एका हॉटेलमध्ये आला होता. अगदी माझ्या मागच्याच टेबलवर तो ग्रुप बसला होता. त्यांच्या त्या गप्पा ऐकून माझ्या लक्षात आलं की विनोदाचा फार मोठा निर्मळ खजिना या भिशी ग्रुपच्या महिलांमध्ये असतो. दोघी जणी बोलत होत्या, हे अय्या, तुझ्या साडीचा रंग अगदी अनकॉमन आहे ग, छानच आहे. निळा रंग असला तरी हे म्हणतात हो वाक्य. त्याचं असं आहे म्हणे, संवादाची गाडी सुरू राहण्यासाठी हे वाक्य स्टार्टरचं काम करतं. ती पण म्हणाली त्यावर, हो छान आहे ना, मिस्टरांनी आणली. हो का, पण याच्या साडीवर अशी अशी छोटी छोटी होल्स का ग पडले? नाही ग, मिस्टर ऑफिसच्या कामासाठी टांझानियाला गेले होते ना, तिकडनं त्यांनी आणली. तिथे ही छिद्र सिल्क म्हणून प्रसिद्ध आहे. खरंच छान आहे ग, पण निदान साडीचा तरी चॉईस छान आहे बाई तुझ्या मिस्टरांचा. एक गप ना, ते दिलंय समोर ते खा ना, कशाला उगाच माझी टिंगल करतेस? नाही खाते ना. काय छोट्या छोट्या छान छान इडल्या आहेत ग. इडल्या नाहीत ग, ते आप्पे आहेत. तुला सांगते, माझे मिस्टर घरात अगदी एक काम सुद्धा करत नाहीत ग. अगं आमच्याकडे पण तसंच आहे. परवा मी सहज त्यांना म्हणाले की अहो, एक देवपूजा तरी करा. काय त्यांनी त्या दिवशी मनावर घेतलं आणि देवाची पूजा करायला बसले. सुरुवातीलाच ती देवाची घंटा एवढी जोरात वाजवत बसले होते. शेवटी मी न राहून म्हंटल त्यांना, अहो हळू वाजवा, ते देव तामनात येऊन बसतील नाही तर घाबरून. काय सांगतेस, तुझ्या मिस्टरांचा म्हणजे अगदी टोकाचाच स्वभाव दिसतोय. हो ना ग, खरंच आहे तसंच. मी नेहमी म्हणते, बरं झालं ते न्यायाधीश नाही झाले. का ग? नाही नाही तर अगं 2च शिक्षा त्यांनी फरमावल्या असत्या, फाशी नाहीतर निर्दोष मुक्तता. एन्जॉय. अगं आमच्याकडे सुद्धा काही वेगळं नाहीये. परवा आमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर धूळ पडली होती, बरी धूळ अशी दिसत होती. तर त्यांनी बोटाने धूळ त्याच्यात लिहून ठेवलं, धूळ पुसा. आता एवढे गुण यांच्या अंगात आहेत, पण सगळे असे धूळ खात पडलेत. हे म्हणजे तुझे मिस्टर जरा विचित्र आहेत का ग? हो ग, मला सुद्धा तसंच वाटतं. काय परवा त्यांचं डोकं फिरलं, सकाळी सकाळी जाऊन ट्रकचंच लायसन काढून आले. अगं अहो म्हणलं, पुण्यात साधी कार चालवताना सुद्धा सायकलवाला तुमच्या पुढे जातोय, ट्रकचं काय करायचंय? तर माझ्याकडे बघत म्हणाले, जड वाहनांना प्रवेश बंद. आता अजून दुसऱ्या दोघींचे डायलॉग चालले होते. या आमच्या सासूबाई, परवा माझ्या मिस्टरांकडून त्यांनी उसने पैसे घेतले ग मागून, आणि त्या पैशात म्हणे धाकट्या जाऊबाईंना त्यांनी अत्तरदाणी आणि गुलाबदाणी घेऊन दिली. दोन्ही एकदम. हो मग काय, अत्तरदाणी आणि गुलाबदाणी. मला मेलीला 15 वर्षात कधी मच्छरदाणी नाही कधी. माझ्या सासूबाईंचाही पैसे वगैरे काही मागत नाहीत, पण देते नाहीत कधी कोणाला. जरा कंजूसच आहे. म्हणजे किती कंजूस असावं. अगं प्रेशर कुकरच्या वाफेवर फेशियल करून घेतात. हा, या तुझ्या सासूबाईंवरनं आठवलं, कंजूशीवरनं. माझा बॉस सुद्धा अगं खूपच कंजूस आहे ग. परवा त्यांनी पार्टी दिली का, मुलगा अमेरिकेला गेलाय म्हणून. पण काय दिली असेल पार्टी? एक पट्टी समोसा आणि एक कटिंग चहा. चहा सुद्धा इतका फुंकायला सुद्धा परवडत नव्हतं ग. मी म्हंटल सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये, अमेरिकेला गेल्याची पार्टी आहे का नर्सरीत प्रवेश मिळाल्याची पार्टी आहे? ते टाळी. नाही, आमचे साहेब मात्र त्या मानाने खरंच उदार आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ सगळ्या अगदी आमच्या कलिग्सना, विशेषतः महिला वर्गांना सारखं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. जातोय का हा माणूस शेकहँड करतो ग? काय चाललंय ना म्हंटल याचं, सारखं काय आपलं हातमागाचा प्रोग्राम. या भिशी ग्रुपच्या गप्पा ऐकता ऐकता
मी काय ऑर्डर दिली, मी काय खाल्लं, मला काहीही आठवत नाही. फक्त बिल पेड केल्याचं मात्र, ते सुद्धा त्यांनी रबर स्टॅम्प मारून आणून दिला पेडचा. तेव्हा मला कळालं आपण काहीतरी पैसे दिले. ते बिल मी खिशात घातलं आणि त्या हॉटेलच्या बाहेर पडलो.